श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. जेव्हा माणसाच्या जीवनात सुख, शांती असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात नेहमी सकारात्मकता असते. आपल्या धर्मग्रंथात जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्यास जीवनात सुख शांती कायम राहते. वास्तूमध्ये रात्री झोपताना काही नियम बनवले आहेत, ज्यांचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्तीला नक्कीच फायदा होतो. रात्री चांगली झोप आणि चांगले विचार यासाठी रात्री झोपताना डोक्यावर पवित्र धार्मिक ग्रंथ ठेवा. या उपायाने जीवनात आनंद मिळतो. त्याचवेळी वाईट स्वप्ने रात्री कमी येतात. झोपताना भगवद्गीता डोक्यावर ठेवा. जीवनात सकारात्मकता आणि शांततेसाठी झोपताना आपल्या बेडजवळ सुगंधी फुले ठेवा. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडत असतील, तर तुमच्या पलंगाच्या जवळ एक लोखंडी वस्तू नक्कीच ठेवा. हा उपाय तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करतो. रात्री झोपताना चांगल्या झोपेसाठी विलायची कपड्यात बांधून पलंगाखाली ठेवल्यास ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात. या उपायाने मन नेहमी प्रसन्न राहते. तसेच कोणत्या दिशेला झोपल्याने काय परिणाम होतो? पूर्व दिशेने स्मरणशक्ती वाढते. देवांचा राजा इंद्र याला पूर्वेचा स्वामी म्हटले गेले आहे. सकाळी उठल्याबरोबर ही दिशा पाहणे म्हणजेच तुमच्या समृद्धीसाठी देवाकडून आशीर्वाद घेण्यासारखे आहे. या दिशेला डोके ठेवून झोपल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आरोग्य सुधारते आणि अध्यात्माकडे कल वाढतो. त्यानुसार याचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे. पश्चिम दिशा अनुकूल आहे. वरुण देवता पाण्याचे प्रमुख देवता आहेत. हे पश्चिमेचे स्वामी असल्याने जो आपला आत्मा, आध्यात्मिक भावना आणि विचारांचा प्रभाव टाकतो. त्यानुसार पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपणे देखील अनुकूल असते, कारण या दिशेने नाव, कीर्ती, प्रतिष्ठा आणि समृद्धी वाढते. दक्षिण दिशा सर्वोत्तम आहे. मृत्यूची देवता यम दक्षिण दिशेचा स्वामी आहे. या दिशेला डोके ठेवून झोपणे उत्तम असते. वास्तूमध्ये असे म्हटले आहे की ज्या माणसाला निरोगी जेवण हवे आहे त्याने नेहमी दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय ठेवून झोपावे. या दिशेकडे डोके ठेवून झोपल्यास व्यक्तीला धन, सुख, समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते. याशिवाय गाढ झोपेत व्यक्ती आरामात झोपतो. उत्तरेकडे कधीही झोपू नका. कुबेर संपत्तीचा प्रमुख देवता उत्तर दिशेचा स्वामी आहे. वास्तूनुसार या दिशेला डोके ठेवून झोपल्याने झोपेचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जे लोक डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे ठेवून झोपतात, असे लोक रात्रभर बाजू बदलत राहतील. उठल्यानंतरही आळस कायम राहील. सकाळी मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वास्तूवर विश्वास असेल तर या दिशेला डोके ठेवून कधीही झोपू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.